Bismillahirrahmanirrahim. This is lecture number 18. Where we see second how to solve the important problem on the basis of this formula. This formula was taken from triangle of vector addition. ही ट्रायंगल ऑफ वेक्टर एडिशन है इन जी मदद सां असां ही फार्मूला जेको आहे हासिल कयो बिल्कुल हिकिड़ो ही इम्पोर्टेंट फार्मूला हिन प्रॉब्लम ते काफ़ी सारा हिन फार्मूले ते काफ़ी सारा इम्पोर्टेंट प्रॉब्लम ईंदा आहिनि एंट्री टेस्ट में जंहिंमें ॿारनि खे जेको आहे सॉल्व करण में डिफिकल्टी फील थींदी आहे जे मिसाल ॻाल्हि आऊं ईअं चवंदो हलां त ही उहो फार्मूला जिते हिकिड़ा मल्टी डायमेंशनल प्रॉब्लम अची सघनि था जंहिंमें ॿार खे इहा कंफ्यूजन थींदी आहे त ही छाजे बारे में ॻाल्हाए थो ऐं हिन ते फार्मूलो जेको आहे कहिड़ो अप्लाई थींदो which formula will be applied on this problem which is taken which is asked in an entry test. Here there are 4 factors on which this formula is depends. You have to keep in your mind that there are 4 factors in this formula which will be remembered, which will be keep in your mind that here first is base, which is denoted by A, and another factor is B, which is, and third factor is resultant. Resultant इन तीन वेक्टर जी एडिशन है A plus B जी एडिशन है तव्हां खे कहिड़े बि लेटर सां शो करे सघो था ऐं फोर्थ आहे तव्हांजी एंगल थीटा 4 फैक्टर्स आहिनि चइनि फैक्टर्स ते ही जेको फार्मूला आहे इहो डिपेंड करे थो तमामु इंट्रस्टिंग प्रॉब्लम ईंदा आहिनि जीअं असीं उन फार्मूले ते उहे कीअं सॉल्व कजे असीं सॉल्व करणु सिखंदासीं तवजो ॾिजो बेटा इहे असां कीअं फार्मूलो जेको आहे यूज़ कंदासीं हिन जा कुझु स्पेशल केसिस बि आहिनि हाणे हीअ अव्हांजी मर्ज़ी आहे जेकॾहिं हिन लेटर खे तव्हां P सां ज़ाहिर कयो Q सां ज़ाहिर कयो इहो तव्हांजे हथ में आहे तव्हां हिनखे कहिड़े बि लेटर सां शो करे सघो था ज़ाहिर करे सघो था ठीकु आहे बेटा ज़रूरु न आहे त मां हिनखे A लिखां B लिखां मां P बि लिखी सघां थो Q बि लिखी सघां थो N बि लिखी सघां थो M बि लिखी सघां थो कहिड़ो लेटर बि जेको आहे मां हिनखे यूज़ करे सघां थो हिन ट्रायंगल में हिकिड़ो आहे बेस ॿियो आहे परपेंडिकुलर टियों आहे रिज़ल्टेंट यानी हाइपोटेन्यूस ऐं फोर्थ आहे एंगल हीअ असांजी एंगल चओ डायरेक्शन या तव्हां ये एंगल चओ असांखे डायरेक्शन जेको आहे फाइंड करणो पवंदो घणा फैक्टर फाइंड करणा पवंदा 4 फैक्टर असांखे चइनि फैक्टर्स ते असांखे जेको आहे तवजो ॾियणो आहे प्रॉब्लम में के बि 3 फैक्टर असांखे मिलियल हूंदा चौथो फैक्टर असां जेको आहे फाइंड करे सघूं था पहिरियां त असीं हिन जा स्पेशल कुझु केसिस पढ़ूं त स्पेशल केसिस हिन जा कहिड़ा कहिड़ा आहिनि स्पेशल केसिस हिन जा जेके आहिनि पहिरियों केस जेको हिन जो आहे पहिरियों केस if 2 vectors A and B or P and Q are parallel to each other acting on a particle or parallel to each other then what will be the resultant vector पहिरियों केस आहे if 2 vectors A and B चो या P and Q चो तव्हांजी मर्ज़ी आहे आर एक्टिंग ऑन द पार्टिकल एंड दे आर parallel to each other हाणे ये पाण में छा नी पैरेलल आहे each other सब खां पहिरियां तव्हां छो ॿ वेक्टर आहिनि हिकु नालो A रखियो अथई B रखियो तव्हांजी मर्ज़ी आहे P रखो Q रखो इहो तव्हांजी मर्ज़ी आहे कहिड़ो बि वेक्टर जो जेको आहे रखी सघो था P हिकिड़ो वेक्टर आहे ॿियो आहे Q सब खां पहिरियां जेको आहे डेटा कंदव था डेटा हिकिड़ो वेक्टर आहे P ॿियो आहे वेक्टर तव्हांजो Q ऐं तव्हांखे एंगल मिलियल आहे जेकॾहिं ॿ वेक्टर्स पाण में पैरेलल हुजनि
ॿ वेक्टर्स पाण में पैरेलल हूंदा त इन्हनि जे विच में जेका एंगल हूंदी उहा एंगल हूंदी 0। जॾहिं ॿ वेक्टर्स पाण में परपेंडिकुलर हूंदा रेक्टेंगुलर कंपोनेंट्स हूंदा त इहे पंहिंजो पाण में एंगल जेका ठाहींदा उहा ठाहींदा 90। जॾहिं ही ॿ vectors, if both vectors are anti-parallel to each other, they make the angle 180। जेकॾहिं ही ॿ वेक्टर हीअं आहिनि त ही एंगल ठाहींदा 270। ही वेक्टर पंहिंजो हिकिड़ो कंप्लीट जॾहिं रोटेशन पूरो करे अची रोटेशन पूरो कंदो त ही जेका एंगल ठाहींदा उहो ठाहींदा 360 डिग्रीज़। क्लियर? त असां हीअ एंगल असांखे मिलियल आहे 0। असांखे फाइंड छा करणो आहे? फाइंड करणो असांखे रिजल्टेंट असांखे फाइंड करणो आहे। कीअं रिजल्टेंट फाइंड कंदासीं? बिल्कुलु ईज़ी तरीक़ो आहे रिजल्टेंट फाइंड करण जे लाइ। कीअं कंदासीं? रिजल्टेंट फाइंड करण जे लाइ सभ खां पहिरियों असांखे फॉर्मूलो लिखणो आहे r इज इक्वल टू अंडर रूट p स्क्वायर प्लस q स्क्वायर प्लस 2pq cos थीटा। क्लियर? r इज इक्वल टू कंपोनेंट हिकिड़ो मिला p स्क्वायर, ॿियो मिला असांखे q स्क्वायर प्लस 2pq cos 0। त r इज इक्वल टू अंडर रूट p स्क्वायर प्लस q स्क्वायर प्लस 2pq cos 0। cos 0 जो जेको वैल्यू थींदो आहे उहो हूंदो आहे 1 multiply by 1। the r is equal to under root p square plus q square plus 2pq। त हिते हिंट तौर असांखे ही जेकॾहिं असां फॉर्मूलो हीअं कयूं p plus q होल स्क्वायर त हिनखे असीं छॾींदासीं p स्क्वायर प्लस q स्क्वायर प्लस 2pq cos थीटा। हाणे एंगल जॾहिं 0 थी वई त ही टर्म कंहिंजे बराबर थी वेंदो? हिन टर्म जे बराबर थी वेंदो। त मां हिन टर्म खे हटाए करे रिप्लेस करे ही टर्म जेको आहे रखी सघां थो r इज इक्वल टू अंडर रूट p प्लस q स्क्वायर। त हिन जो जवाब जेको ईंदो छा ईंदो? p प्लस q। p प्लस q हिन जो जवाब ईंदो। इहो हिन जो फर्स्ट केस। ठीकु आहे? सेकंड केस ते हलूं था। सेम तरीक़ो सेकंड केस नोट कयो। फर्स्ट केस हाणे असीं सेकंड केस असांखे सेम फार्मूलो अप्लाई कंदासीं। सिर्फ़ु असांजो तवजो जेको आहे इहो असांखे एंगल ते तवजो ॾियणो आहे। क्लियर? एंगल ते असांखे छा ॾियणो आहे? सेकंड केस इफ सेकंड केस बेटा इहो आहे हिन जो त इफ two vectors p and q are acting perpendicular to each other। ब वेक्टर ने उहे पंहिंजो पाण में परपेंडिकुलरली एक्ट था कनि। यानी कि हिकु पार्टिकल ते ॿ फोर्स था लॻायूं। हिकिड़ो हॉरिजॉन्टल लॻायूं, ॿियो फोर्स वर्टिकल था लॻायूं। ॿुधायो त ॿिन्ही फोर्स जो रिजल्टेंट छा थींदो? व्हाट विल बी द रिजल्टेंट ऑफ बोथ फोर्सेस? देन व्हाट विल बी द रिजल्टेंट? What will be the resultant? हाणे असांखे ॿिन्ही फोर्सेस जी जेको आहे रिजल्टेंट मालूम करणी आहे। क्लियर बेटा? हाणे रिजल्टेंट असीं कीअं मालूम कंदासीं? बिल्कुलु ईज़ी वे सेम तरीक़े सां साॻियो ई तव्हां डेटा कढी हॉरिजॉन्टल कंपोनेंट तव्हांखे जेको आहे मिलियल आहे हॉरिजॉन्टल कंपोनेंट तव्हांखे मिलियल आहे p ऐं वर्टिकल कंपोनेंट तव्हांखे मिलियल आहे q जेको एंगल तव्हांखे मिलियल आहे। हाणे जॾहिं बि ॿ वेक्टर पंहिंजे पाण में परपेंडिकुलरली एक्ट कनि त विच में जेका एंगल ठहंदी उहा ठहंदी 90। ऐं तव्हांखे फाइंड छा करिणो आहे? रिजल्टेंट तव्हांखे फाइंड करिणो आहे।
Now you have to apply this formula. R is equal to under root P square plus Q square plus 2PQ cos theta. This formula, in the formula this is required. Resultant find it. R is equal to under root P square plus Q square plus 2PQ cos 90. cos 90 जो वैल्यू आए वो ट्रिग्नोमेट्री में cos 90 जो वैल्यू आए 0p plus q square plus 2pq cos 90 is equal to 0 तो ही तव्हांजो थी वेंदो p square plus q square ही सॼो टर्म ख़तम थी वेंदो 0 थी वेंदो त p plus q square तव्हांजो जेको आहे इहो छाजे बराबर थींदो p plus q square जो रिजल्टेंट बराबर जो छाजे बराबर थियो r is equal to p square plus q square बिनी जो रिजल्टेंट निकतो p plus q square ठीक है बेटा ही असांजो रिजल्टेंट आहे ऐं जेकर टियों केस असांजो अचे टियों केस तव्हां जेको फाइंड कंदव त टे केस में चवे तो if both vectors means p and q if both vectors p and q are acting anti-parallel to each other then what will be the resultant vector? What will be the resultant vector चवे resultant force चवे का ॻाल्हि करेगा ठीक है हाणे ॿ वेक्टर पंहिंजे पाण में कीअं था कनि एंटी पैरेलल एक्टिंग इन ऑपोजिट डायरेक्शन एंटी पैरेलल माना ऑपोजिट डायरेक्शन हिन जे लाइ बि असांखे कीअं छॾाइणो पवंदो बिल्कुलु इजी तरीक़ो सेम फार्मूले ते वर्क पिया कयूं सेम फार्मूले ते त आर डेटा असीं कढंदासीं असांखे हॉरिजॉन्टल जेको कंपोनेंट मिलियल आहे उहो मिलियल आहे पी ऐं जेको असांखे वर्टिकल कंपोनेंट मिलियल आहे उहो असांखे मिलियल आहे क्यू ऐं जेका असांखे एंगल मिलियल आहे जॾहिं ॿ वेक्टर्स पंहिंजो पाण में एंटी पैरेलल पाण में एक्टिंग कनि त उन्हनि जे विच में जेका एंगल ठहंदी उहा ठहंदी 180 ऐं असांखे जेको फाइंड करणो आहे उहो फाइंड करणो चाहे रिजल्टेंट क्लियर हाणे असांखे रिजल्टेंट फाइंड करण जे लाइ छा करणो पवंदो सेम फार्मूला अप्लाई करणो पवंदो the same formula will be applied here which is equal to r is equal to p square plus q square plus 2pq cos theta here p horizontal component is p square vertical component is q square plus 2pq cos here theta is 180 here theta is 180 because both vectors are acting in opposite direction therefore there will be an angle of 180 the r is equal to p square plus q square plus 2pq cos 180 cos 180 means minus 1 r is equal to under root p square plus q square minus 2pq हाणे p square plus q square minus 2pq छाजे बराबर आहे ही असां जेकॾहिं असीं हीअं चऊं p minus q is whole square is equal to p square plus q square minus 2pq हाणे हिन फार्मूले जगह ते इनखे रिप्लेस करे माइनस p माइनस q होल स्क्वायर आउं वठी सघां थो r is equal to under root p minus q whole square which is equal to p minus q ही आहे हमारो
resultant. The three here are three cases where there are three cases on which this formula is applied. हाणे असीं हिन ते आम हिकिड़ा प्रॉब्लम कंदासीं. जीअं आउं चवां हिन फार्मूले ते कुझु अहिड़ा प्रॉब्लम आहिनि. मिसाल ॻाल्हि बरसात. A person is moving in an east direction and raining on it. The speed of raining on it is at 20 kilometer per hour, or 20 kilometer per second, or 20 meter per second. Then what is the resultant of both? असांखे कीअं असांखे फाइंड करणी पवंदी त जेकॾहिं हिकु बॉडी हले थी सीधे डायरेक्शन में, ॿी बॉडी ऑपोज़िट डायरेक्शन में मूव थी करे, त असांखे रिज़ल्टेंट फाइंड करणी आहे. हिकु शइ ईस्ट तरफ़ थी वञे, ॿी शइ नॉर्थ तरफ़ थी वञे, असांखे छा मालूम करिणो आहे? रिज़ल्टेंट असांखे फाइंड करिणो पवंदो त रिज़ल्टेंट कहिड़े तरफ़ आहे. क्लियर? हीअ हिन ते काफ़ी सारा अहम प्रॉब्लम थी सघंदा आहिनि. जीअं असांजे हिकु ॿेड़ी बोट वग़ैरह फ्लो करे कंहिं वाटर में, वाटर जो डायरेक्शन जेको आहे हिकु पासे आहे ऐं बोट जो डायरेक्शन ॿिए पासे आहे, त असीं उन जे विच में एंगल बि फाइंड करे सघूं था ऐं असीं उनजी रिज़ल्टेंट बि फाइंड करे सघूं था. हाणे अचो त असीं कुझु अहम प्रॉब्लम सिखूं हिन ते, हिन फार्मूला ते. क्लियर? हाणे हिन फार्मूले जो इस्तेमाल है, यूज़ है. हाउ कैन वी यूज दिस फार्मूला in this problem? If a body is given simultaneously two velocities, one is 30 meter per second due east and other is 40 meter per second due north, then find the resultant velocity. and सब खां पहिरियां असांखे छा करिणो आहे? डेटा फाइंड करणी आहे. डायरेक्शन असीं कीअं फाइंड कंदासीं? हीअ असांजा डायरेक्शन्स आहिनि. ईस्ट, वेस्ट, ये असांजो साउथ ऐं हीअ असांजो आहे नॉर्थ. चार डायरेक्शन मिलनि. पहिरियों त बॉडी खे असां जेको ईस्ट वेलोसिटी असांखे मिलियल आहे बॉडी जी, उहा आहे 30 मीटर पर सेकेंड ऐं टी वेलोसिटी आहे 9 जेको आहे 40 मीटर पर सेकेंड. ऐं हीअ जेका असांखे रिज़ल्टेंट वेलोसिटी असांखे हीअ आहे, उहा असांखे फाइंड करणी आहे. क्लियर? ईअं असां खणी चऊं त हिकिड़ी बाइक आहे जेका हिन 0 पॉइंट खां शुरू थी. 0 पॉइंट खां शुरू थियण खां पोइ हीअ 30 मीटर पर सेकेंड जी रफ़्तार सां ईस्ट तरफ़ वई, वरी जेको आहे 40 मीटर पर सेकेंड जी रफ़्तार सां नॉर्थ तरफ़ वई. ॿुधायो त हाणे उहा बॉडी ओरिजिन खां केतिरो परे आहे? ओरिजिन खां केतिरो परे आहे? इहा असांखे शइ फाइंड करणी. मुख़्तलिफ़ तरीक़े सां हीअ प्रॉब्लम अची सघे थो. सब खां पहिरियां डेटा लिखी असां जेको आहे ईस्ट, हीअ असांजो पी कंपोनेंट आहे, हीअ असांजो क्यू कंपोनेंट आहे ऐं हीअ असांजो आर कंपोनेंट आहे. क्लियर? डेटा लिखंदासीं. पी इज इक्वल टू 30 मीटर पर सेकेंड, क्यू इज इक्वल टू 40 मीटर पर सेकेंड. असांखे फाइंड छा करणी आहे? असांखे फाइंड करणी आहे रिज़ल्टेंट. क्लियर? त हाणे हिते तव्हांखे हिकु शइ जेको आहे नोट करणी आहे. तव्हांखे एंगल वग़ैरह न आहे मिलियल. हाणे जॾहिं एंगल न आहे मिलियल त हिते हिन जॻह ते एंगल कहिड़ी थी ठहे? हिन जॻह ते एंगल थी ठहे 90. त एंगल तव्हांखे जेका मिलियल आहे उहा मिलियल आहे 90. असांखे फाइंड छा करिणो आहे? रिज़ल्टेंट वेक्टर फाइंड करिणो आहे. क्लियर? वेलोसिटी v इज इक्वल टू अंडर रूट p, हिनखे v1 नालो ॾियो, p ॾियोसि या v1 ॾियोसि, हिनखे q, हिनखे v2, या अव्हांजी मर्ज़ी आहे कहिड़ो नेम बि ॾेई सघो था. v1 स्क्वायर प्लस v2 स्क्वायर प्लस 2 v1 v2 cos थीटा. v तव्हांखे जेका रिज़ल्टेंट मालूम करणी आहे, v1 तव्हांखे मिलियल आहे 30 मीटर पर सेकेंड, v2 तव्हांखे मिलियल आहे 40 मीटर पर सेकेंड. 2 30 एंड 40 cos 90. cos 90 जो वैल्यू छा आहे? 0 आहे. त v इज इक्वल टू अंडर रूट 30 जी स्क्वायर कंदासीं 900, 40 जी स्क्वायर कंदासीं जेको आहे 40 जी 1600 ऐं हीअ सॼो टर्म छा थी वेंदो? 0. हाणे ॿिन्ही खे असीं जेको आहे कंबाइन कंदासीं
त तव्हांजो जेको आंसर ईंदो उहो आंसर कहिड़ो ईंदो तव्हांजो आंसर जेको तव्हांजो ईंदो 25. फिर तव्हांजो ईंदो 100 जे स्क्वायर कंदासीं त 50 मीटर पर सेकंड ही तव्हांजो आहे आंसर जेका रिजल्टेंट वेलोसिटी आई इहा आई तव्हांजी छा 40 मीटर पर सेकंड क्लियर ईअं ई सेम तरीक़े सां काफ़ी सारा ते प्रॉब्लम थी सघनि था हिकु प्रॉब्लम न पर काफ़ी सारा प्रॉब्लम थी सघनि था सपोज हिकु हीअ आर्मी कैंप आहे ही मूं डायरेक्शन कढां थो 3 ही ईस्ट आहे ही वेस्ट आहे ही साउथ आहे ऐं ही नॉर्थ आहे हिते हिकु कैंप आहे इन कैंप खां हिकु आर्मी पर्सोनल जेको आहे 300 मीटर परे पियो वञे ईस्ट तरफ़ हाणे 300 मीटर जेको आहे ही ईस्ट तरफ़ वियो ऐं उन खां पोइ हू वरी नॉर्थ तरफ़ वियो जेको आहे 400 मीटर हाणे इहो ॿुधायो त उहो हमरा उहो फ़ौजी इन कैंप खां केतिरो परे आहे त इन जो मतिलबु आहे असांखे हीअ जेका रिज़ल्टेंट आहे हीअ रिज़ल्टेंट असांखे जेको आहे फाइंड करणी पवंदी हिन रिज़ल्टेंट खे फाइंड करण खां पोइ असांखे इहा ख़बर पवंदी त इहो फ़ौजी आर्मी पर्सोनल कहिड़े हंधि बीठो आहे काफ़ी सारा अहिड़े नमूने सां प्रॉब्लम असांखे बुक्स में ॾिनल आहिनि इहे असीं प्रॉब्लम जेको आहे कंदासीं ठीकु आहे बेटा ही प्रॉब्लम नंबर 2 आहे ही अहम प्रॉब्लम आहे हिकिड़ो मोस्टली ही बि इंटर टेस्ट में ईंदो आहे त 2 वेक्टर्स इक्वल इन मैग्नीट्यूड 2 वेक्टर्स जो मैग्नीट्यूड सेम आहे ऐं रिज़ल्टेंट बि ॿिन्ही जो सेम आहे यानी 3 वेक्टर्स जेके आहिनि रिज़ल्टेंट समेत हॉरिज़ॉन्टल कंपोनेंट वर्टिकल कंपोनेंट ऐं रिज़ल्टेंट 3 पंहिंजे पाण में बराबरि आहिनि हाणे इहो ॿुधायो त इन विच में एंगल कहिड़ी आहे Two vectors equal in magnitude have their resultant equal in magnitude. बा वेक्टर भी पाण में इक्वल है रिजल्टेंट भी उन जे इक्वल है हाणे ॿुधायो त इन जे विच में एंगल कहिड़ी थींदी हाणे असांखे एंगल जेको आहे फाइंड करणी पवंदी असांखे बिल्कुलु ईज़ी आहे हिन ई असीं फार्मूले ते जेको आहे कंदासीं सभ खां पहिरियां असीं डेटा लिखंदासीं डेटा लिखण खां पोइ असीं छा कंदासीं असां जेको आहे टई बराबरि आहिनि त मां लिखी सघां थो P is equal to Q is equal to R is equal to P चो Q चो R चो टई वेक्टर P जे बराबर टई वेक्टर Q जे बराबर टई वेक्टर R जे बराबर त असांखे फार्मूलो ही अप्लाई करणो आहे R is equal to under root P square plus Q square plus 2PQ cos theta असांखे फाइंड छा करणी आहे असांखे फाइंड करणी आहे एंगल हाणे R भी P जे बराबर है P भी P जे बराबर है Q भी P जे बराबर है 2P cos थीटा एंगल असांखे फाइंड करणी आहे त P is equal to P स्क्वायर प्लस P स्क्वायर हिन जा कोएफिशिएंट जेके आहिनि इहे असीं पाण में एड कंदासीं त 2P स्क्वायर प्लस 2P into P स्क्वायर cos थीटा P is equal to असां हिकिड़ो कॉमन कढंदासीं कॉमन छा कंदासीं 2P स्क्वायर कंदा कॉमन बाक़ी बचो 1 प्लस cos थीटा क्लियर हाणे हिन खे ब्रैकेट हिन खे अंडर रूट मां कढण जे लाइ असीं छा कंदासीं स्क्वायरिंग बोथ साइड त ही वञी थी वेंदो P स्क्वायर is equal to 2P square into 1 plus cos theta clear 2P square इवन सा मल्टीप्लाई थियल हेॾे ईंदो छा थींदो
डिवाइड थी दो 2p स्क्वायर इज इक्वल टू 1 प्लस cos थीटा p स्क्वायर में कैंसिल थी वही बाकी बचो छा 1 अपान 2 इज इक्वल टू 1 प्लस cos थीटा 1 प्लस है जे दो माइनस दो 1 अपान 2 माइनस 1 इज इक्वल टू cos थीटा हिन जी असा जेकर एलसीएम कढूं त 2 1 minus 2 is equal to minus 1 upon 2 is equal to cos theta. असा के theta find करनी है तो cos inverse minus 1 upon 2 जरे cos inverse minus 1 upon 2 जो सा वैल्यू है जरे find कंदा से त एंगल इंदी वो इंदी चा 120 एंगल है चाहिए ना जी 120 जका इंदी एंगल इंदी क्लियर एडे नमूने दासी वरी इन द ट्रो प्रॉब्लम जरे सर कंदा से ही प्रॉब्लम टेस्ट में इंदो एंटी टेस्ट में मोस्टली इंपॉर्टेंट प्रॉब्लम है ठीक है Here problem number 2. Two forces whose magnitude are in the ratio of 3:5. But forces in ratio the असांखे 3:5 and 3:5 the ratio the जेका resultant जेके भाई ठाहिनि था वो resultant ठाहिनि था 35 ऐं एंगल जेका आहे ॿिनि जे विच में एंगल आहे 60 ॿुधायो त हर कंपोनेंट जो वैल्यू केतिरो आहे मैग्नीट्यूड केतिरो आहे क्लियर त असां कीअं कंदासीं बिल्कुलु इज़ी आहे हिकिड़ो त हाणे हिकिड़ो कंपोनेंट असां चवंदासीं सपोज था कयूं 3:5 रेशियो आहे त पी कंपोनेंट असांजो जेको आहे पी कंपोनेंट जेको असांजो आहे 3x आहे ऐं क्यू कंपोनेंट जेको आहे असांजो उहो आहे 5x आहे ऐं रिज़ल्टेंट असांजी जेको आहे 35 आहे एंगल असांखे जेको आहे मिलियल आहे उहो आहे 60 क्लियर त हीअ असांखे छा कंपोनेंट असांखे पी ऐं क्यू असांखे फाइंड करणा आहिनि सॉल्यूशन हाणे असांखे सेम फार्मूलो अप्लाई करणो आहे त आर इज़ इक्वल टू अंडर रूट पी स्क्वायर प्लस क्यू स्क्वायर प्लस 2pq cos थीटा ठीक आहे इहो सेम फार्मूलो असांखे छा करणो आहे अप्लाई करणो आहे आर असांखे घणो मिलियल आहे 35 मिलियल आहे इज़ इक्वल टू पी स्क्वायर असांखे मिलियल आहे 3x मिलियल आहे स्क्वायर प्लस क्यू असांखे 5x स्क्वायर मिलियल आहे प्लस 2 3x 5x ऐं cos 60 क्लियर 35 is equal to 9x square plus 25x square ये घणो थींदो 35 the 15 to the 30x square into cos 60 जो वैल्यू आहे 0.5 cos 60 जो वैल्यू आहे 0.5 ठीक है 35 is equal to 9x square इन के ऐड कंदासीं त ही तव्हां थींदो 34x square plus 30 multiply by 0.5 is equal to 15x square त 35 is equal to 34 plus 15 थींदो तव्हांजो 49x square हिन खे असीं हिन अंडर रूट मां कढंदासीं त ही तव्हांजो थींदो 7x त x 35 त x is equal to 35 divided by 7 त आंसर तव्हांजो ईंदो 5 हाणे हिकिड़ो कंपोनेंट तव्हां x जो वैल्यू छा आयो 5 आयो इहो हिन में पुट करणो आहे त p is equal to ही हिकिड़ो कंपोनेंट छा आयो 3x हुयो त 3 multiply by 5 त घणो थींदो 15 हिकिड़ो कंपोनेंट तव्हांजो जेको आयो
वो 15 आयो ऐं q जेको बराबर हो छाजे बराबर 5x जे त 5x छाजे वैल्यू आयो 5 त ॿियो कंपोनेंट तव्हां छाजे बराबर आयो 25 ही तव्हांजो वैल्यू जेको आहे x कंपोनेंट हिकिड़ो p कंपोनेंट 15 आयो q छा आयो 25 ही 15 ही 25 क्लियर ही प्रॉब्लम आहे जेको तव्हांखे नोट करणो नोट कयो